हॅलो नमस्कार, मी निर्मला तुमचं सर्वांचं निर्मला फॅशन मराठी चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते। तर आज आपण कटोरी ब्लाऊजचं कटिंग बघणार आहोत। तर अशी कटिंग आहे जी तुम्हालाही अगदी नवीन ब्लाऊज शिकत असतील तरी पण तुम्हाला लगेच जमून जाईल, एवढी सोपी पद्धत आहे। आणि माझा एक व्हिडिओ बघा आपला खूप व्हायरल झालेला आहे की खूप सोपी पद्धत आहे आणि खूप मैत्रिणींनी त्याच्यावरती ब्लाऊज कटिंग करून स्टिचिंग केलेलं आहे आणि त्यांना खूप छान ब्लाऊज असे बसलेले आहेत। तुम्ही जर माझे अतिशय व्हायरल व्हिडिओ जर बघितले त्याच्यामध्ये बऱ्याच ताईंनी ब्लाऊज कटिंग करून शिवलेत, परफेक्ट बसलेत त्यांना। तर त्याचमुळे जे आहे ना त्याच व्हिडिओवरती बऱ्याच कमेंट आलेल्या आहे बऱ्याच ताईंच्या की ताई याच पद्धतीने आम्हाला कटिंग दाखवा म्हणून। तर आपण त्याच पद्धतीने कटिंग बघणार आहोत। शोल्डर, मुंढा उंची कशा पद्धतीने टाकायची, परफेक्ट कटिंग आहे। तुम्ही अगदी बघून बघून जरी कटिंग केली आणि स्टिचिंग केली तरी तुम्हाला लगेच जमून जाईल, एवढी सोपी पद्धत आहे। तर ज्यांना माप घ्यायचं जमत नाही त्यांच्यासाठी सुद्धा व्हिडिओ बनवलेले आहेत की माप कशी घ्यायची, अगदी सुरुवातीपासून कशी कटिंग करायची तेही मी तुम्हाला आजच्या व्हिडिओत सांगणार आहे। नवीन ब्लाऊज शिकत आहात तरी पण तुम्हाला लगेच जमून जाईल। तर व्हिडिओवर कंटिन्यू शेवटपर्यंत बघायचं आहे। व्हिडिओ आवडला तर लाईकही करायचं आहे। व्हिडिओला आत्ताच लाईक करून ठेवा, नंतरून विसरून जाणार नाही तुम्ही। आणि त्याच्यानंतर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला सबस्क्राईबही करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जे व्हिडिओ टाकल ते तुमच्यापर्यंत नक्की पोहोचतील। तर चला बघा, मी कार्डशीट पेपर घेतला। आता तुम्ही नवीन ब्लाऊज शिकताय तर तुमच्याकडे न्यूजपेपर असेल तरीही चालेल, त्याच्यावरती मी न्यूजपेपर का घेतला नाही तर तुम्हाला परफेक्ट आणि व्यवस्थित दिसावा त्याच्यासाठी मी कार्डशीट पेपर घेतलेला आहे, बाकी काही नाही। अशा पद्धतीने आपण हे फोल्ड करून घेतलं, बॅक साईड आणि फ्रंट पार्ट दोन्हीही आपल्याला सोबतच कटिंग करायचे। तर सोबतच कटिंग करण्यासाठी आपण इथं असा फोल्ड करून घेतलेला आहे, बरोबर। तुम्ही इथं सिंगलही घेऊ शकता, काही अडचण नाही। आणि ब्लाऊज आपण पेपर कटिंग करताना नेहमी बंद बाजूनीच करायची, ती एक सवय लागावा आपल्याला। त्यासाठी तुम्ही कोणत्या गावातून शहरातून व्हिडिओ बघतात मला कमेंट करून नक्की सांगा। आणि काही अडचण असली तर तीही मला तुम्ही कमेंट करून सांगा, काही समजलं नाही ते सुद्धा सांगा। व्हिडिओ जास्त मोठा बनणार नाही, आपण पटकन फास्टमध्ये मी तुम्हाला कटिंग दाखवणार आहे। तर बघा, हे बघा आता उंची घ्यायची आहे तर मी तुम्हाला साईज सांगून देते। तर आपली साईज जी आहे ती 38 साईजचं पेपर कटिंग दाखवते मी, कारण की बऱ्याच मैत्रिणींच्या रिक्वेस्टेड व्हिडिओ की माझा जो 34 साईजचा ब्लाऊजचा व्हिडिओ जो व्हायरल झालेला त्याच्यामध्ये 38 साईजचं कटिंग दाखवा ताई, अशा खूप साऱ्या कमेंट आलेल्या आहेत। त्याच्यामुळे म्हटलं चला मी आज तुम्हाला खूप सोप्या पद्धतीने 38 साईजचं कटिंग दाखवते। तर इथं आपल्याला उंची ठेवायची आहे 14 इंच प्लस 1 इंच, 15 इंचावर मार्किंग करून घ्यायचं आहे। उंची 38 साईजमध्ये सुद्धा आपण जास्त ठेवायची आहे। ब्लाऊज हा छान असा फिनिशिंग सहित तयार होतो बघा, या पद्धतीने आपण इथं हे जे आहे उंची टाकून घेतोय। तर ही पहा, अशा पद्धतीने ही आपण उंची टाकून घेतली, जी काही तुमची उंची असेल। जर तुम्हाला काहीच माहिती नसेल ब्लाऊजचं तर तुम्ही जुन्या ब्लाऊजची मापं पण आधी घ्यायची आहे, त्याच्यानंतर ही मापं टाकायची। जुन्या ब्लाऊजवरून कशी पेपर कटिंग करायची ते सुद्धा व्हिडिओ आहेत आपल्या चॅनलवरती। तर आता ज्या मैत्रिणींनी मापं कशा पद्धतीने टाकायची ते आपण पाहू। तर मी उंची 14 इंच प्लस 1 इंच घेतलेला आहे। इथं तुमची उंची किती पण येऊ शकते, 13 येऊ शकते, 13.5 येऊ शकते आणि 14 येऊ शकते। जी काय उंची असेल ती तुम्हाला इथं त्याच्यामध्ये 1 इंच प्लस करून घ्यायचं आहे। तर मी घेतलेली आहे 15 इंच, बरोबर। आता मी इथे टाकून घेणार आहे शोल्डर बघा। तर वरच्या साईडला शोल्डर टाकून घेते मी। तर आता इथे काय करायचं आपल्याला, शोल्डर जे आहे ते कमी जास्त तुम्ही नंतर करून घेऊ शकता। अशा पद्धतीने मी तुम्हाला शोल्डरचं माप सांगतेय। तर मी इथं शोल्डर 5.5 इंच घेते, म्हणजे इथं तुम्ही आता कसं कोणी म्हातारं व्यक्तीसाठी तुम्ही ब्लाऊज शिवू शकता, कोणाहीसाठी हे ब्लाऊज तुम्ही स्टिच करू शकता। अशा पद्धतीने मी इथं शोल्डरचं माप जे आहे ते 5.5 इंच घेतलेलं आहे। त्याच्यानंतर आपल्याला मुंडा उंची ही 5.5 इंच ठेवायची आहे। आपण शोल्डर आणि मुंडा उंची ही टाकून घेतलेली आहे। चार्ट ही शेअर केलेला आहे, मला बरेच ताईंच्या कमेंट पण येतात की ताई चार्ट जो आहे तो शेअर करा शोल्डरचा, मुंडा उंचीचा। तर मी तो सुद्धा शेअर केलेला आहे, तुम्ही आपल्या चॅनलवरती जाऊन नक्की बघा, त्यामुळे तुम्हाला बरोबर त्याच्यामध्ये व्हिडिओ दिसतील। ज्यांना सापडत नाही त्यांनी मला कमेंट करा, मी त्यांच्यासाठी व्हिडिओ जो आहे तो शेअरही करीन।
आता इथे बघा आपण शोल्डर आणि मुंडा उंची टाकून घेतलेली. आता इथलं गळा रुंदी जी आहे ती 2.25 इंच ठेवायची आहे. त्याचबरोबर आता इथं घडीचं माप टाकायचं आहे. तर 38 छाती आहे. 38 छातीचा चौथा भाग येतो 9.5 इंच. बघा 9.5 इंच प्लस 2 इंच शिलाई मार्जिन. इथं तुम्ही हे जे शिलाई मार्जिन आहे हे 1.5 इंच पण ठेवू शकता. तर बघा बऱ्याच मैत्रिणी म्हणतील घडी म्हणजे काय, तर घडी म्हणजे इथं जो आहे आपला छातीचा चौथा भाग येतो. 38 छाती आहे तर त्याचा चौथा भाग 9.5 इंच येतो. आणि त्याच्यानंतर हे आपलं शिलाई मार्जिन आहे जेवढं आपल्याला ठेवायचं आहे ते अशा पद्धतीने टाकून घेतलेलं आहे. खालच्या साईडला कमरेचा चौथा भाग येतो आणि त्याचबरोबर 1 इंच टक्स मार्जिन येतं. त्याच्या पुढे शिलाई मार्जिन 2 इंच घ्यायचं आहे. पण मी इथं मोजणार नाही, सरळ एक लाईन मारून देणार आहे. तुम्हाला मोजायचं असेल तर तुम्ही कमर मोजून 1 इंच त्याच्यात टक्स मार्जिन घ्यायचं आणि त्याच्यानंतर 2 इंच शिलाई मार्जिन घ्यायचं. तर काही अडचण येत नाही आहे. तुम्ही डायरेक्टली सरळ लाईन मारून घेतली तरीही चालती. अगदी पाव इंच अर्धा इंच मागं पुढे होतं, काही होत नाही, त्याला फिटिंगला व्यवस्थित बसतं. त्याच्यानंतर आपल्याला घ्यायचा आहे मोंड्याचा आकार. तर मोंड्याचा आकार पाहू शकता तुम्ही इथं. हा आपण मुंडा उंची 5.5 इंच घेतली. आता मी हा मोंड्याचा आकार मी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं की आपण जर डीप गळा घ्यायचा असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला मोंड्याचा आकार हा कसा द्यायचा आहे, खोल गळ्याला खोल मोंड्याचा आकार कसा द्यायचा मी ते कालच्या व्हिडिओत सांगितलेलं आहे आणि याच्या आधीच्या पण व्हिडिओमध्ये बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. आणि आता हा मोंड्याचा आकार जो आहे तो तुम्ही स्टिचिंग करताना कमी जास्त करू शकता. त्यामुळे आपण इथून 1.5 इंच पॉईंट मोजून घेणार आहे. आणि कारण की असं तुमचं शोल्डर इथं कमी जास्त होऊ शकतं, कारण की प्रॉपरमध्ये तुम्ही हेच मोंढा ठेवणार नाही. त्यामुळे आपण इथं 1.5 इंचाचं घेऊ. म्हणजे कटिंग करताना तुम्ही थोडंसं मागं पुढंही करून घेऊ शकता किंवा हे शोल्डर कमी जास्त ठेवू शकता. कोणी शोल्डर एवढं घेऊ शकतं, कोणी एवढं घेऊ शकतं. तुम्हाला जसं शोल्डर लागतं तसं तुम्ही हे शोल्डर स्टिचिंग करताना कमी जास्त करून घेऊ शकता. त्यामुळे आपण इथं 1.5 इंचाचा मोंड्याचा आकार काढून घेतलेला आहे. अशा पद्धतीने हा आपला बॅक साईडचा मोंड्याचा आकार झालेला आहे. त्याचबरोबर आपण इथं आपला हा संपूर्ण बॅक साईड पार्ट तयार झालेला. आता याच्यावरतीच आपण फ्रंट पार्ट कटिंग करून घेऊ. तर मी इथं फ्रंट पार्टचा पुढचा गळा टाकून घेते. तर पुढचा गळा जो आहे तो मी टाकते 6.5 इंचावर. 2.5 इंच गळा रुंदी ओपन ठेवायची आणि बॉक्स काढून घेऊ आपण. तुम्ही गळा कमी जास्त करून घेऊ शकता. तुम्हाला 6 इंचाचा आवडत असेल तर 6 इंच घ्या. आणि थोडंसं तुम्ही इथं गळा जास्त मोठा नाही घ्यायचा, कारण की कटोरी ब्लाऊज आहे आणि तुम्ही इथं स्टिचिंग करताना हा गळा वाढवू शकता. स्टिचिंग करताना हाच गळा तुम्ही असा कसा गळ्याला आकार द्यायचा ते सुद्धा मी व्हिडिओ टाकलेला आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही स्टिचिंगचा व्हिडिओ जर बघितलं तर गळ्याला कसा आकार द्यायचा ते पण दाखवलेला आहे. तुम्ही व्हिडिओवरती जाऊन नक्की बघा स्टिचिंगच्याही व्हिडिओमध्ये. आता इथं आपण हा गळा टाकून घेतला. त्याचबरोबर आपल्याला फ्रंट पार्टचा मोंढ्याचा आकार घ्यायचा आहे. तर 1 इंच घ्यायचा आहे आपल्याला इथून. तर स्टिचिंग करताना तुम्ही हे सुद्धा कमी जास्त करून घेऊ शकता. एकदम व्यवस्थित जसं आहे तसंच तुम्ही ठेवून जर कटिंग केली तर तुमचं जसं माप आहे त्या मापानुसार तुम्हाला थोडं थोडं चेंज करून घ्यायचं आहे स्टिचिंग करताना. तर स्टिचिंगचा व्हिडिओ तुम्ही एकदा नक्की बघा. कटिंगचा व्हिडिओ बघितल्यानंतर आपण हा बॅक साईड मोंढ्याचा आकार काढून घेतला. त्याच्यानंतर हा फ्रंट पार्टचा मोंढ्याचा आकार काढून घेतलेला आहे. आता आपल्याला टाकायची आहे योकपट्टी. तर मी 2.5 इंचावर मार्किंग करून घेते. जर तुम्हाला वाटलं मला स्मॉल योकपट्टी पाहिजे आहे म्हणजे तुम्ही 2 इंचाची पण योकपट्टी घेऊ शकता, काही अडचण नाही आहे. पण 2.5 इंच ही आपण प्रॉपर प्रत्येक ब्लाऊजसाठी घेत असतो, त्याच्यामध्ये आपण मिळवायचे पण आहेत. आता इथं आपल्याला 1.5 इंच घेतला मी हा पॉईंट आणि या पद्धतीने शेप द्यायचा आहे. आता बऱ्याच मैत्रिणी म्हणतात की ताई आम्हाला स्मॉल योकपट्टीचं हे पाहिजे, स्मॉल योकपट्टी आवडती, कारण की 1.5 इंच खालून वाढवली की ही योकपट्टी मोठी होते. मग बऱ्याच मैत्रिणी कमेंट करतात की ताई स्मॉल योकपट्टी पाहिजे. तर स्मॉल योकपट्टीसाठी पण मी 2-4 व्हिडिओ बनवले, तर ते सुद्धा तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने परफेक्ट कटोरी वाढवायची आहे. आता ही आपली झाली योकपट्टी, बरोबर.
योगपट्टी काढल्यानंतर आपल्याला इथं आपली जी कटोरी आहे ती कटोरीचं माप टाकायचं आहे. तर मी इथं ही कटोरी जी आहे ती 5.5 इंच घेते आहे. आणि इथून आपल्याला जो आपण फ्रंट पार्टचा मोंड्याचा आकार घेतला तिथून आपल्याला 2.5 इंच पॉईंट घ्यायचा आहे. त्याचबरोबर इथून आपण 1 इंचावरती पॉईंट घेऊ. अशा पद्धतीने वरच्या साईडने मोजलं तर हे 5 इंच आणि 1 रेष वर भरती आहे. अशा पद्धतीने तुम्ही हा पॉईंट घेऊन इथं हे करू शकता, रेष मारून घ्यायची आहे. आता इथं आपल्याला शेप द्यायचा, कटोरीला आकार द्यायचा आहे. जेवढा छान आकार देशान तेवढं कटोरी तुमची छान गोल आकारामध्ये अशी येईल. तर मी इथं पहा आता अशा पद्धतीने गोल आकार देऊन घेतलेला आहे. अशा पद्धतीने आपलं हे फ्रंट पार्टचं संपूर्ण मार्किंग झालेलं आहे. आता बऱ्याच मैत्रिणींचं कमेंट अशी येते की ताई आमचा उजवा खांदा उतरतो, एकच खांदा उतरतो. तर तुमचं स्टिचिंग करताना ही थोडीशी गडबड होती आणि कटिंग करतानाही होती. कमेंटमध्ये एवढं मोठं उत्तर द्यायला जमत नाही. त्याच्यामुळे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओत सांगते. ज्या पण मैत्रिणींना शोल्डर उतरण्याचा प्रॉब्लेम येतो त्यांनी इथं गळ्यावरती अर्धा इंचाने डाऊन करून घ्या. या पद्धतीने डाऊन करून घ्या, बरोबर. आणि स्टिचिंग करताना मग तुम्ही हे या पद्धतीने तिरकच असं जोडायचं आहे. तर हे डाऊन केल्यानंतर कट करून टाकायचं, जेणेकरून म्हणजे मग तुमचं शोल्डर वगैरे हे उतरणार नाही. आता हे आपण इथं कट करून घेऊ. तुम्हाला काही समजलं नाही तर कमेंट करून सांगा. मी बाहेरचा मोंड्याचा आकार कट करून घेते सर्वात पहिलं. अशा पद्धतीने तर आता आपण इथं जो आपला बॅक साईड आहे तो आपण इथं वेगळा करून घेऊ. त्याच्या पहिलं मी इथं आपण जो आपण इथं हे शोल्डर डाऊन करून घेतलं तेही इथं कट करून टाकू. कारण की आपलं हे बॅक साईड फ्रंट पार्ट दोन्हीकडून पण हे कट झालं पाहिजे. आणि आता आपण हे अशा पद्धतीने वेगळा करून घेऊ हा भाग या पद्धतीने. तर बॅक साईडचा मी गळा दाखवून देते तुम्हाला एकदा. तर हा आपला बॅक साईड पार्ट. बॅक साईड पार्टचा तुमचा गळा किती पण असू शकतो. इथून तुमचा गळा किती पण असू शकतो, 9 इंच, 9.5 इंच, 10 इंच कितीही असू शकतो. तर त्याच्यानुसार तुम्ही इथं 2.5 इंच गळा रुंदी ओपन ठेवली खालच्या साईडला. डीप गळा घ्यायचा असेल तर तुम्ही अगदी 3 इंचापर्यंत खालून गळा रुंदी ही ठेवू शकता. चौकोनी गळा घ्या किंवा पान गळा घ्या, गोल गळा घ्या, पंचकोनी गळा घ्या, डिझाईन गळा घ्या, कोणताही गळा घ्या तुम्हाला जो आवडेल त्या पद्धतीने इथे गळा काढून घ्या. तर मी इथं बघा चौकोनी गळा घेतला तरी त्याचा लुक खूप छान वाटतो. तर या पद्धतीने आपलं बॅक साईड संपूर्ण पार्ट तयार झालं. इथं आपले टक्स येणार आहे, तुम्हाला सर्वांना माहिती आहे. अर्धा इंचाचा टक्स आपण इथं घेत असतो. त्याच्यानंतर आपण हे पार्ट वेगळे करून घेऊ. तर मी सर्वात पहिलं जो गळा आहे आपला तो इथं वेगळा करून घेते. पुढचा गळा या पद्धतीने. व्हिडिओ जर काही समजलं नाही तर कमेंट करून सांगा. त्याचबरोबर आपण इथं योगपट्टी जी आहे ती वेगळी करून घेतोय. आणि आता हा जो आपला फ्रंट पार्टचा मोंड्याचा आकार आहे तोही आपण इथं कट करून घेतोय. तर कटोरी पण आपण इथं वेगळी करून घेऊ. बघा अशा पद्धतीने ही आपली क्रॉस पट्टी झाली आणि ही आपली योगपट्टी झाली आणि ही आपली कटोरी झाली. याच्यामध्ये काय चेंज करायचं तेही तुम्हाला सांगते. आपली ही जी योगपट्टी आहे ही आपल्याला 1.5 इंचानी खालच्या साईडनी वाढवायची. 1.5 इंचानी खालच्या साईडनी ही कटोरी वाढवून आपली ही योगपट्टी जी आहे ती वाढवून घ्यायची आहे. तर 1.5 इंच म्हणजे किती, तर हा आपला 1 इंच. 1 इंचाला 2 रेषा कमी. इथून तर इथपर्यंत आपल्याला 1.5 इंच इतकं वाढवून घ्यायचं अशा पद्धतीने. आणि त्याच्यानंतर हे योगपट्टी जी आहे ती एवढी ठेवून आहे तशीच कट करून घ्यायची. ब्लाऊज पीसवरती डायरेक्टली कट केली तरीही चालेल, 1.5 इंच वाढवून, किंवा पेपरवरती वेगळी कट करून घेतली तरी चालेल. तर मी तुम्हाला योगपट्टीचं सांगितलं काय करायचं. आता ही क्रॉस पट्टी हिला काहीच करायचं नाही आहे, असाच पार्ट जो आहे तो ब्लाऊजवरती ठेवायचा आहे. आता कटोरी कशी वाढवायची ते पाहू. तर कटोरी वाढवण्यासाठी आपण वेगळा पेपर घेऊया. हे पहा
एक वेगळा पेपर घेते आणि ही कटोरी जशीच्या तशी आपल्याला आखून काढायची आहे. जशीच्या तशी आपण ही कटोरी काय केली, काढून घेतली. आता ह्या कटोरीचा मधला सेंटर काढून घेऊ आपण. टेप असा फोल्ड करायचा. टेप असा फोल्ड केला की आपला मधला सेंटर निघतो. त्याचबरोबर खालच्या साईडनी 1.5 इंच वाढवून घ्यायचं. आपल्याला ह्या साईडनी 1.5 इंच वाढवायचं हुक लूप पट्टीच्या साईडनी आणि इकडं गोलाई द्यायला 1 इंच वाढवायचं. अशा पद्धतीने आणि वर इथं 1/2 इंच वाढवायचं अगदी थोडंसं आणि गोलाकार द्यायलाही आपल्याला अगदी 1/2 इंच वाढवून घ्यायचं. आणि इथून आपल्याला आता हे सगळे पॉइंट जोडून घ्यायचे. या पद्धतीने आता हे पॉइंट आपल्याला इथं जोडून घ्यायचं आहे. आणि इथं छान आता आपण गोलाकार देऊन घेऊ. जेवढा चांगला आकार देशान तेवढं तुमची कटोरी परफेक्ट बसन. तर ही आपली 38 साईजची कटोरी तयार आहे. आता आपण ही कटोरी जी आहे ती कट करून घेऊ. आणि आता ही कटोरी जी आहे ती आपण इथं कट करून घेतोय. तुम्हाला व्हिडिओत काही समजलं नाही तर मला कमेंट करून सांगा. लाईट गेलेली आहे त्याच्यामुळे थोडासा अंधार वाटत असेल तुम्हाला. तर अशा पद्धतीने ही आपलं संपूर्ण कटोरी तयार झाली. आता ही कटोरी जी आहे ती आपली संपूर्ण तयार झाली. हिचा टक्स कसं घ्यायचं ते पाहू. तर इथं आपण याला फोल्ड करायचं. फोल्ड केल्यानंतर ह्या कटोरीचा मधला सेंटर काढायचा. खालच्या साईडला एक्स्ट्राचा झालेला हे कट करून टाकायचं. काय अडचण नाही. इथून टक्स घ्यायचा आपल्याला. तर टक्स जो आहे तो 1.25 इंच घ्यायचा. त्याचबरोबर उभा टक्स जो आहे तो 2.5 इंच घ्या किंवा 2.25-3 इंच घ्या. मी बघा 2.25-3 इंच घेते. पूर्ण ह्या लाईनीपासून तुम्हाला टोकदार कटोरी आवडत असेल तर 2.25-3 इंच घ्या. तुम्ही फायनली लुक पाहू शकता आपला कटोरीचा किती सुंदर आलेला आहे. ही कटोरी बरोबर याच्यामध्ये फिटिंगमध्ये बसती. ज्यावेळेस आपण ब्लाऊज स्टिच करतो त्यावेळेस एकदम परफेक्ट बसल्या जाते. आता ही कटोरी तुम्ही पाहू शकता किती छान अशी बसलेली आहे. आणि योगपट्टी सुद्धा ही बरोबर लागल्या जाते. याला फक्त तुम्हाला 1.25 इंचानी वाढवायची आहे. या पद्धतीने हे संपूर्ण पार्ट तयार झाला. आता राहिली बाही कटिंग. बाही कटिंग पण दाखवते. या पद्धतीने बघा असा पेपर फोल्ड आहे. या पद्धतीने पेपर फोल्ड करून घेतलेला. आता इथून उंची टाकून घ्यायची आपल्याला बाहीची. बंद बाजूनी बाहीची उंची टाकायची. 4+1 करून घेते. म्हणजे 4ची बाही आणि 1 इंच ॲड करायचं. अस्तरचं असेल तर 1 इंच आणि साधा ब्लाऊजसाठी करायचं असेल, साध्या ब्लाऊजची बाही काढायची असेल तुम्हाला तर त्याच्यामध्ये 2 इंच एक्स्ट्रा घ्या. कारण की साध्या ब्लाऊजला आपल्याला काय करावं लागतं तर एक्स्ट्रा घ्यावं लागतं. कारण की फोल्ड करावं लागतं आपल्याला दंडघेराच्या साईडनी. त्याचबरोबर जर तुम्ही डबल बाही घेत असाल तर फक्त 1/2 इंच वाढवायचं. तर मी ते नाही सांगत, परत कन्फ्यूज नको व्हायला तुम्ही. या पद्धतीने इथं पाहू शकता तुम्ही. मी अस्तरची बाही कटिंग करते तर 4 इंच प्लस 1 इंच घेतलेला आहे. इथं तुमची जी काही साईज असेल बाहीची त्यानुसार इथं तुम्ही त्याच्यामध्ये ॲड करून घ्या. म्हणजे 1 इंच घ्या किंवा 2 इंच घ्या, जी काही बाहीची उंची असेल त्याच्यानुसार. तर 5 इंचावरती मी लाईन मारून घेते. या पद्धतीने ही झाली आपली उंची. आता उंची टाकल्यानंतर आपल्याला इथे दंडघेर टाकायचा आहे. तर मी दंडघेर घेते 6 इंच प्लस 2 इंच ॲड करायचं. शिलाई मार्जिन जेवढं आपण ब्लाऊज कटिंग करताना पेपर कटिंग करताना ना आता जेवढं आपण दंडघेरामध्ये घेतलेलं आहे
तेवढंच आपल्याला 2 इंच शिलाई मार्जिन, म्हणजे आपण जेवढं बॅक साईडला आपण इथं जेवढं 2 इंच एक्स्ट्रा घेतलेलं आहे तेवढंच आपल्याला इथंही घ्यायचं आहे. 1.5 घेतला असेल तर मग 1.5 इंच घ्या आणि 2 घेतले तर 2च घ्या, जसं मी आता 2 इंच घेतलेलं आहे. त्याचबरोबर इथं आपल्याला एक पॉईंट घ्यायचा आहे ह्या रेषेपासून वरती, तर मी तो घेते 2.5 इंचावरती अशा पद्धतीने. आता इथं ही मुंडा लाईन झाली आपली, जो काय आपण मुंडा असतो आपला, ती लाईन झाली. आता हा मुंडा घेर आपण इथं मोजून घेऊ. सर्वात पहिलं किती आलेला आहे आपल्या ब्लाऊजचा. जर तुम्ही एखाद्या कस्टमरचं मोजून घेतलेला असेल मुंडा घेर, बघा मी सांगितलेलं आहे जुन्या ब्लाऊजवरून तुम्हाला मुंडा घेर कसा मोजायचा आहे ते पण सांगितलेले मी माझ्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये. अर्धा इंच इथं कमी करायचं, 2 इंच शिलाई मार्जिन सोडून द्यायचं. आता हा मुंडा घेर आपण पेपर कटिंगचंच मोजून घेणार आहोत, जेणेकरून आपल्याला हे कमी पडायला नको. तर ही जवळजवळ 7.25 इंच आहे, तर मी 7.25 इंचच टाकून घेणार आहे. ह्या पॉईंटपासून आपल्याला 7.25 इंच मोजून घ्यायचं आहे. जसं की हे पहा, इथं हा पॉईंट आपला हा मुंडा घेर आला, त्याच्यानंतर 2 इंच हे शिलाई मार्जिन. एकदम सोप्या पद्धतीने मी तुम्हाला बाही कटिंग दाखवते आणि पेपर कटिंग पण आपण पाहिली, खूप सोप्या पद्धतीने. अगदी कोणी नवीन असेल तरी पण त्यांना समजन. आणि 1 इंच इथं पॉईंट घ्यायचा बाही कटिंगला. आता इथं डायरेक्टली आपल्याला शेप द्यायचा आहे, काही करायचं नाही. बघा गोल आकार द्यायचा, मस्त अशी बाही ही आपली तयार झाली. त्याचबरोबर आपल्याला आतमधला मोंड्याचा आकार द्यायचा, थोडासा आईकडून घ्यायचा पॉईंट आणि या पद्धतीने हा मोंड्याचा आकारही देऊन घ्यायचा. झाली आपली बाही कटिंग. किती सोपी पद्धत आहे. तुम्हाला कोणाकोणाला सोपी पद्धत वाटली मला कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओला नक्कीच लाईक करा. तुम्ही अजून लाईक नसेल केलं तर व्हिडिओलाही लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनललाही सबस्क्राईब करा. असेच व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील. आणि कमेंट करा, त्याच्यावरती मी व्हिडिओ बनवन, किंवा तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जे काही कमेंट बॉक्स आहे त्याच्यामध्ये मी तुम्हाला त्याचा रिप्लायही देईन. आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण काही व्हिडिओच्या लिंक देते, तिथं जाऊन तुम्ही व्हिडिओ हा बघू शकता. तर या पद्धतीने हे संपूर्ण ब्लाऊज आपलं इथं कटिंग झालेलं आहे. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. तर मग चला आपण व्हिडिओला इथंच एंड करते. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.